सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नांदगाव तालुक्यामध्ये बोगस डॉक्टरांनी उच्छाद मांडला असून सर्वसामान्यांच्या आरोग्याशी उघडपणे खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष प्रवीण मधुकर गुप्ता यांनी थेट राज्याच्या आरोग्य मंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे। प्रशासनाच्या निषेधार्थ येत्या 2 सप्टेंबर पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळेच हा प्रकार फोफावल्याचा गंभीर आरोपही गुप्ता यांनी केलाय। गेल्या 5 ते 6 वर्षांपासून ते बोगस डॉक्टर विरोधात लढा देत असून गेंड्यांची कातडी असलेल्या प्रशासकीय यंत्रणेने अद्यापही त्यांची दखल घेतली नाहीये। यामुळे आता आमरण उपोषण करण्याशिवाय पर्याय नसल्याचं मत गुप्ता यांनी व्यक्त केलंय। गेल्या 5 वर्षांपासून प्रवीण गुप्ता हे तालुक्यातील बोगस डॉक्टरांविरोधात सातत्याने लढा देत आहेत। तालुक्यात तब्बल 74 पेक्षा जास्त बोगस डॉक्टर कोणतीही वैद्य पदवी किंवा नोंदणी नसताना प्रॅक्टिस करत असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केलाय। मात्र वरिष्ठ आरोग्य अधिकारी आणि स्थानिक प्रशासन या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचं चित्र आहे। गुप्ता यांच्या पाठपुराव्यानंतर आजवर प्रशासनाने केवळ 4 बोगस डॉक्टरांवर जुजबी कारवाई करत गुन्हे दाखल केले। धक्कादायक बाब म्हणजे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होऊनही हे 4ही बोगस डॉक्टर आजमी 30 तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नाकावर टिचून आपली बेकायदेशीर प्रॅक्टिस बिनदिक्कतपणे चालवत आहे। त्यामुळे या बोगस डॉक्टरांना नक्की कोणाचे अभय लाभले असा संतप्त सवाल तालुक्यातील जनतेकडून उपस्थित केला जातोय। जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड। मी प्रवीण मधुकरजी गुप्ता, रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष। आम्ही गेल्या 5 वर्षापासून या बोगस डॉक्टर्स विरोधात भांडत आहोत। आम्ही यावेळेस या विरोधात भरपूर आंदोलने केली, उपोषणे केली, पण नांदगावचे तालुका आरोग्य अधिकारी आम्हाला काही दाद देत नाहीत व या विरोधात काहीच कारवाई करत नाहीत। मग आम्ही आता 2 सप्टेंबरपासून या विरोधात आमरण उपोषणास बसत आहोत।